दर्शन कसं आलंय अरे तुझा आता हा जे असं करत ना असं ही चुकीची पद्धत आहे. ह्या पद्धतीने पडलं पाहिजे की दुसऱ्याला ताडाला टाकल्या की देते 3 चला 1 2 3 आणि तुम्हाला 1 2 करायला लागतं तिथं पहिला नंबर हे चुकीची पळते बघा पोरगी असा बॅलन्स करून पळायचं नसते तोंडावर पडणार आहे तोंडावर 100% तोंडावर पडणार आहे बघा ही पोरगी 100% एकदम चुकीची पळते 1 2 3 1 2 हे साइड हे करे मागं कोण राहिले 10वीचं पोरग पालक काय म्हणलं 1 2 3 आता दर्शन अरे वा 5 6 पण ऐकलं नाही फायनल माझी शूटिंग आहे तरी काय काळजी करू नका
अरे वा 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 इकडे रे इंगले पळ 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 तोड रे पळ जरा ओके काय का एकच बाजू पकडून पळते रे पोरं हा मोठा एका साईड झालं पाहिजे ए मागा सर रे ओके आता रडायचं काय नाही असं इकडं पडायची काय करायला थांबलेला मी त्याला थोडी मध्ये तो थांबलेला त्यालाच कळलं जाने पळ जाने आलं मागणं जाने पळ जाने पळ लवकर आली 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 कृष्णा कैलास शेवाळे चला आधीच नाव सांग नाव घे जाऊ दे मागलं घ्या म्हणजे कळते मागे
आज क्रीडा सप्ताहामध्ये हस्तकला प्रदर्शनाचं उद्घाटन होत आहे. प्राचार्य गुरव सर, पर्यवेक्षक RD जाधव सर, ग्रंथपाल युवराज पाटील सर, या विभाग प्रमुख ND थोरात मॅडम, तसेच सहकारी सगळे शिक्षिका पाटील मॅडम, थोरात मॅडम, जाधव मॅडम, कारंडे मॅडम, डवळे मॅडम या ठिकाणी प्रदर्शन पाहण्यास ओके. सेजल अतुल कुमार भंडारीने सुंदर असं वॉलपीस बनवलेलं आहे. याची पाहणी करताना सर्व शिक्षक, मुख्याध्यापक व पर्यवेक्षक क्रीडा सप्ताहाचा आजचा 3रा दिवस आहे. यामध्ये हस्तकला प्रदर्शन मुलांनी त्यांच्या मॅडमनी सांगितलं. मॅडम विभाग प्रमुख ND थोरात मॅडम, त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्व शिक्षकावर्ग आणि विद्यार्थ्यांनी खूपच छान अशा गोष्टी तयार केलेल्या आहेत. त्यामध्ये जास्तीत जास्त रेल्वे आहे, गाडी आहे, मातीची भांडी आहे. हा एक चांगला उपक्रम तयार केलेला आहे. ओढ आदर्श गाव हा एक उपक्रम तुम्ही चांगलाच केलेला आहे. त्याच पद्धतीने हस्तकलेमध्ये वेगवेगळ्या बॉक्स आहे किंवा या साहित्य ठेवण्यासाठी पेटी तयार केलेली आहे. काही मुलांनी कंपास पेटीच्या ऐवजी कागदाची कंपास पेटी तयार केलेली आहे. त्यामध्ये पेन वगैरे ठेवलेले आहे. तर अशा अगदी छान छान गोष्टी मुलांनी तयार केलेल्या आहेत. त्याबद्दल विभाग प्रमुख ND थोरात मॅडम, डवळे मॅडम, कारंडे मॅडम, मनीषा पाटील मॅडम, मनीषा जाधव मॅडम, पाटील मॅडम आणि कोमल पवार मॅडम, कारंडे मॅडम या सर्वांनी त्यांना सहकार्य विद्यार्थ्यांना केलं. आणि विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनामध्ये मुलींनी भाग घेऊन अतिशय चांगल्या वस्तू तयार केलेल्या आहेत. त्याबद्दल त्या सर्व विद्यार्थ्यांचं, महिला शिक्षकांचं अभिनंदन. या ठिकाणी जे सुंदर हस्तकला प्रदर्शन मांडलेलं आहे, त्यांच्या ज्या विभाग प्रमुख आहेत ND थोरात मॅडम, ते आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करतात. आमच्या हायस्कूलमध्ये क्रीडा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिलं पुष्प हे उद्घाटन, पहिल्या पुष्पाला उद्घाटन झालं, खो-खोचे सामने झाले. त्याच्यानंतर दुसरं पुष्प कबड्डी या सांघिक खेळानं आम्ही सादर केलं. त्याच्यानंतर आज हे तिसरं जे पुष्प आहे ते आम्ही हस्तकला प्रदर्शनानं गुंतलेलं आहे. आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर अशा वस्तू तयार केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कमळाचं फूल आहे. त्याच्यानंतर आदर्श गाव हा एक सुंदर विपुल काशी येता 7वी गच्या विद्यार्थ्यानं तयार केलेला हा एक उपक्रम आहे. त्याच्यानंतर शिवजी पेटकर ह्याही विद्यार्थिनीनं सुंदर असं
चित्र वगैरे या प्रदर्शनामध्ये मांडलेले आहेत आणि एक खास असं वैशिष्ट्य म्हणजे जान्हवी कुंभार या 8वी बच्या विद्यार्थिनीनं सर्व किचन सेट तयार केलेला आहे. याच्यामध्ये चूल आहे, मातीची भांडी आहेत आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये एक जातं आहे आणि ते फिरतं सुद्धा. असं हे सुंदर असा तिनं किचन सेट तयार केलेला आहे. यामध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन आणि मला सहकार्य करणाऱ्या सर्व महिला शिक्षकांनाही मी धन्यवाद देते आणि असं सहकार्य करावं अशी अपेक्षा करते. आणि हे शूटिंग करणारे आमचे सहकारी शिक्षक जाधव सर यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद देते. धन्यवाद. हा बघा, या ठिकाणी स्काउट गाईड अंतर्गत या स्टॉल लावलेले आहेत. आदित्य अमोल कांबळे 6वी क यानं बघा चायनीज भेळचा गाडा लावलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला चायनीज भेळ करून दाखवत आहे. विभाग प्रमुख जे आहेत बागुल सर हे परीक्षण करत आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे सॉस टाकले जात आहेत आणि ही सुंदर अशी चायनीज भेळ तयार होणार आहे. गाजराचे पण त्याने बारीक स्लाइस करून आणलेले आहेत. अशा पद्धतीनं चायनीज भेळ तयार झालेली आहे. बघा 2च मिनिटात ही चायनीज भेळ तयार झालेली आहे. असा सुंदर स्काउट गाईड अंतर्गत उपक्रम चालू आहे आणि ह्या 3 दिवस हा उपक्रम सतत चालू आहे. या विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने सहभाग घेतलेला आहे. हा दुसरा स्टॉल जो दिसत आहे शिवराज संतोष जाधव 7वी चा विद्यार्थी आहे बघा. त्यानं सुंदर अशी भेळीचा या ठिकाणी स्टॉल लावलेला आहे. धन्यवाद. सूरज किरण वडार यांनी हा सुद्धा या ठिकाणी भेळीचा स्टॉल लावलेला आहे आणि अशा पद्धतीने छान पद्धतीने हा उपक्रम चालू आहे. श्रीजित विनोद टिंगरे यांनी बघा विविध प्रकारचे चॉकलेट्स आणलेले आहेत आणि सुंदर अशी चॉकलेट आहे तिथे. हा बघा, या स्टॉलवर सुद्धा चायनीज भेळ आपल्याला पाहायला मिळत आहे. चायनीज भेळची मला वाटतं जास्त क्रेज असल्यामुळं बऱ्याच ठिकाणी चायनीज भेळची गाडी दिसत आहे, आपल्याला स्टॉल दिसत आहेत. इथं पण बघा चायनीजच भेळ आहे आणि काल मला वाटतं त्यानं चांगलीच कमाई केली होती आणि त्यामुळे आज भरपूर साहित्य आणलेलं आहे. लिंबू सरबत बनवून आणलेला आहे. किती रुपयाला लिंबू सरबत आहे तुमचा? 5 रुपयाला लिंबू सरबत. प्रथमेश प्रमोद कुलकर्णी यांनी सुद्धा लिंबू सरबताचा स्टॉल मांडलेला आहे आणि हा बघा दोघं हे भाऊ आहेत आणि यांनी दोघांनी हा स्टॉल मांडलेला आहे. कोणाला जर लिंबू सरबत पाहिजे असेल तर यांच्या स्टॉलला अवश्य भेट द्या. हा 8वीचा विद्यार्थी आहे. त्याने बघा इथं वेपर्स आणलेले आहेत, बनाना वेपर्स आहेत आणि हा एक स्टॉल आहे. विभाग प्रमुख त्याचा बघा आस्वाद घेताना दिसत आहेत. हा एक सुंदर स्टॉल आपल्याला इथं दिसत आहे. ऑरेंज ज्यूस आया नौशद मुल्ला यांनी बघा थंड राहण्यासाठी थर्माचा वापर केलेला आहे आणि ऑरेंज ज्यूस असा घेऊन आलेला आहे. हा जो स्टॉल दिसत आहे बघा अनिश नितीन जोगी याने रसना आणलेला आहे. रसना या ठिकाणी जे आपण आता जे 3 स्टॉल बघितले ते सगळे ज्यूसचे प्रकार आहेत. तन्मय शेळके याने सुद्धा भेळीचा स्टॉल मांडलेला आहे आणि भेळीचे स्टॉल पण भरपूर आहेत. आणि इतर या ठिकाणी बघा भेळ खरेदीसाठी आलेला आहे, पण पैसे देऊन भेळ खरेदी करायची आहे, लक्षात ठेवा. रानमेवा आपल्याला इथं पाहायला मिळत आहे, ते म्हणजे बोरे. छोटी छोटी बोरं आणलेली आहेत आणि श्रेयस कांबळे यांना हा स्टॉल मांडलेला आहे. त्याच पद्धतीने ज्यूससुद्धा दिसत आहे. कोकम सरबत बघा आदर्श भीमराव थोरात 5वी क चा विद्यार्थी आहे, त्यानं हा स्टॉल मांडलेला आहे. आम्ही खरेदी करायला आलेलो आहे आणि इकडं 5वी क चे विद्यार्थी खरेदी करण्यासाठी आलेत, परंतु पैसे देऊन हा खरेदी करायचा आहे. शंभूराज शंकर कवर
5वी क याने चॉकलेट्स आणि बोरे यांचा स्टॉल मांडलेला आहे. आम्ही खरेदी करा. चायनीजची सध्या क्रेज असल्यामुळं यानं बघा या विद्यार्थ्यांनी नूडल्स बनवून आणलेत आणि ते संपलेले सुद्धा आहेत. थोडे शिल्लक राहिलेले आहेत. ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी पटकन घ्या, नाही तर त्या नूडल्सपासून तुम्ही वंचित राहणार आहात. अनिकेत प्रकाश बिराजदार यानं ढोकळा बनवून आणलेला आहे. गाईड विभाग प्रमुख ढोकळ्याचा आस्वाद घेताना दिसत आहेत. आर्यन निवास पाटील 7वी क यानं लिंबू सरबत आणलेला आहे. अशा पद्धतीनं विविध प्रकारचे स्टॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. भरपूर स्टॉल आहेत आणि विद्यार्थ्यांची प्रत्येक स्टॉलवर गर्दी दिसत आहे. बघा चायनीज भेळ खाताना या ठिकाणी विद्यार्थी दिसत आहेत. हा जो स्टॉल आहे सगळ्यात वेगळा आहे आणि मिसळ पावचा स्टॉल आहे. मिसळ पाव सुद्धा चांगल्या पद्धतीने याचा खप सुरुवात आहे. शेवटचा स्टॉल जो दिसत आहे बघा, फास्ट फूडमध्ये हा एक पदार्थ गणला जातो तो म्हणजे इडली आणि सुंदर असा स्टॉल मांडलेला आहे. 6वी क च्या विद्यार्थिनींनी सुंदर अशा इडल्या दिसत आहेत आणि सुंदर बनवलेली आहे चटणी आणि सकाळपासून त्यांचं बरंच गिराईक झालेलं आहे. बराच गल्ला त्यांनी साठवलेला आहे. च्या विद्यार्थिनी आरोही आणि तनिष्कानं एक स्टॉल मांडलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला भेळ पण मिळेल आणि चॉकलेटसुद्धा मिळतील. जे चॉकलेटचे लवर्स आहेत, ज्यांना चॉकलेट्स खायला खूप आवडतं, त्यांनी या स्टॉलला नक्कीच भेट द्या आणि त्यांच्याकडनं खरेदी करा. सकाळपासून गोळाफेक या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं इव्हेंट चालू आहे आणि हा इव्हेंट घेताना विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक साळुंके सर आणि गुणलेखक म्हणून कांबळे सर काम पाहत आहेत. किसने दर्द तुला थाळी बी काही ना झाली. बिगू इकडे जाण मी वर टाकलेली माझ्या 300 पैकी 300 मार्क. शूटिंग चालू आहे बात काय. म्हणते
मोठा गट मुलं मुली मोठा गट नाव घेतात ना बांधायला काय काय आपल्याला शबास पाचवीचे खेळाडू दिसते सगळे अरे वा ठोके सगळे फुडालेले शबास शबास 1 नंबर ठोके इंगवले 2 नंबर वेदिका 3 नंबर छान विजयी खेळाडूंचा टाळ्यावर पुन्हा अभिनंदन करायचं आहे चला मध्यम गट थोडा स्पर्धा सुरू झाली बघा लवकर चला पुढे अनुष्का जानवी 1 इंद्रजीत 2 आणि काकडे 3 चला मोठा गट स्पर्धा सुरू हे लक्षीला पुढे चला मोठा गट स्पर्धा सुरू झालेली आहे पहा सागर डांगे आघाडीवर आहे सिद्धू पण आघाडीवर आहे शबास सिद्धीचा प्रथम क्रमांक सागर डांगे द्वितीय सुजल तृतीय शाबास एकत्र स्पर्धकांनी महादेव लक्ष द्या गाठ सुटली तर स्पर्धक बाद सत्यजित किती मागे सर जरा ते खेळाडू पाहायला पाहिजे हा चला लक्ष द्या 3 पायाची शर्यत सुरू होत आहे शबास चला 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 जल्दी करा शबास आर्यन बागुल काकडे अरे आर्यन बागुल आणि काकडे 2 नंबरला ते नरवडे आणि ते कोण आहे हा मुजफ्फर सुंदर सुंदर चला चला तनिष मसाले सुजन आणि पुन्हा हे आर्यन अन्न साबण प्रथम क्रमांक घेणाऱ्याला 101 रुपये बक्षीस 101 रुपयाचं बक्षीस जाहीर आहे प्रथम क्रमांक चार जोडायचे 4 हा चला 3 पायाची शर्यत पूर्वी मोठा गट सगळ्या मागा बोला हे अंतर जरा घ्या अंतर थोडं एकमेकाचं तोड मैदान भरपूर मोठा अंतर बनवा चप्पल घालून नाही येणार का तिला कडे मिळूया
चला 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 स्पर्धा सुरू झालेली आहे. एक नंबर इकडे इकडे पळ. 2 नंबर सिद्धी, 3 नंबर ही सिद्धी. शाबास. 1 नंबर ती पोलची जुडी. तुमचा हात लांबडा आहे ना जरा. सोडा. प्रत्येक मध्ये 3 होत आहे. स्लो सायकलिंगची स्पर्धा आहे. पळवायची गरज नाही. पाय टेकला की स्पर्धक बाद. सत्यजित लक्ष ठेव पुढे. स्लो सायकल सगळे पाठीमध्ये राहिले पाहिजे. पुढे यायचं नसतं. मुजफ्फर अंतिम रेषा संपली की स्पर्धा संपली. चला मुजफ्फरबाद, वेदांत कांबळेबाद. चला बाहेर लवकर. पाठीमागच्या स्पर्धकाला त्रास होता कामा नये. सायराज फसले सगळ्यात पाठीमागे आहे पा. शाबास. लक्ष ठेवा लक्ष ठेवा. श्रेयस कांबळे बाहेर. कोसर तिकडे लक्ष तो घेऊन स्पर्धक पडला. हा चला लवकर. आता इथं 3 राहिले बघा. 3 ये. अथर्व शिंदे 3 नंबर. अथर्व शिंदे 3 नंबर ते 2 नंबर फसले 1 नंबर. हा चला मध्यम गट. स्पर्धक कोण शिल्लक आहे बघा. बिराजदार मागे शिल्लक आहे. आर्यन शिंदे सावकाशिया. अभिनंदन. तो स्पर्धक सहभागी नाही. त्याला घेऊ नका इकडे. ही दोघंच राहिले. दोघंच आर्यन शिंदे आणि बिराजदार. आर्यन दुसऱ्या नंबरावर चान्स आहे. हा चला आर्यन 2 नंबर, बिराजदार 1 नंबर. मध्यम गटात 2च नंबर. आणि चला स्पर्धा सुरू झालेली आहे. मोठा गट स्लो सायकल. स्पर्धक संख्या जास्त आहे पा. पाय टेकलेला स्पर्धक बाहेर काढा. चला साहिल शिंदे बाहेर. दुसऱ्याच्या ट्रॅक मध्ये जायचं नाही. श्रावण फसले. चला श्रावण बाहेर. आपल्या ट्रॅक मधनं याचं पुढं. शाबास. अथर्व खोर, उपेंद्र शिंदे. सध्याची सारखी बाजू त्याला चालू दे सायकल. अथर्व खोड, श्रेयस खोड. 4 स्पर्धक शिल्लक राहिलेले. 4. चला आता 3च राहिलेत बघा. नंबरवर ध्यान ठेवा. पोस्टर तिकडे नंबर बघा शेजारी. पहिल्यांदा रेषा क्रॉस करणारा पुढे येणार आहे. हा श्रेयस खोड 3 नंबर. एकच राहिलाय. शाबास. चला स्पर्धा सुरू झालेली आहे. स्पर्धक पाय टेकलेला स्पर्धक बाद. हळूहळू या हळूहळू या हळूहळू या. सायकल मोठी आहे ना. कसं घ्यायचं. मापाई सायकल नाही होती. नाही पाहिजे होती मॅडम सायकल. सर दुकानात लेबर. हा चला मोठी बात झालेली आहे. सायकल लवकर. त्यांच्या दुकानात सायकल. चला चला 3 स्पर्धक राहिलेले आहेत. 3 स्पर्धक. प्रज्ञा, वैष्णवी हनबार, अमृता हनबार, वैष्णवी हनबार. अमृता हनबारचा प्रथम क्रमांक आलेला आहे. शाबास. अश्विनी हनबार. अमृता तिची बहीण आहे. आणि स्पर्धा पूर्ण केली आहे ना. हा
ताकद लागली पाहिजे. ताकद जशी काक सोडून हे पहा या ठिकाणी कबड्डी किंवा खो खोचे जसे लॉट्स पडलेले होते तसे लॉट्स पडलेले आहेत. सर्वप्रथम लहान मुलाला माहिती व्हावं मध्यम गटाचा सामना पहिला सुरू होत आहे. 7वी अ ब विरुद्ध 7वी क. काकडे सर या ठिकाणी पंच म्हणून काम पाहत आहेत. पहिला सामना अतिशय अटीतटीचा होणार आहे. हा संघ रेडी करायचा एकदा शिट्टीवरून. हा संघ रेडी करायचा दुसऱ्या शिट्टीवरून तिसऱ्या शिट्टीला सुरू. हा बघा वाडावाडी करायची नाही.
हा 8वी मोरे 8वी का हा पंचांचं काम करा शाबास दोरी खेळाडू प्रेम मोरे लवकर लवकर वळू मागे बघा बघा जरा जोरसे आठवी क चा संघ या ठिकाणी विजयी झालेला आहे. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. टॉस हा नवी क विरुद्ध नवी अबा अतिशय अटीतटीचा सामना या ठिकाणी होत आहे. पाठीमागे मुलांनी मागे सारखा अशा रीतीने नवी अबेला पहिला डाव काय तक्रार आहे का? एक मिनिट थांबा जरा. शाबास 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 अतिशय चुरशीचा सामना. शाबास शाबास संघ या ठिकाणी विजयी झालेला आहे.